गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील ते म्हणजेच साहिल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला कैलास, नॉन स्ट्रायकिंग एंडला पराग दांडबा, युवा मासवण या संघाचा एक ब्रँड खेळाडू. एका बाजूला कैलास आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होत आहे. अगदी क्वालिफायर 1चा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर जिंकलात तर सरळ फायनलचं तिकीट, आणि इथून जर आपण पाहतोय पराभव झाला तर निश्चित स्वरूपात एक संधी पुन्हा मिळेल. परंतु इथे पहिल्याच चेंडूवर शंखनाथ फुंकला, अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 चेंडू आणि 4 धाव. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण झाली. इंडिया संघासाठी एक गुड स्टार्ट. चौकाराने मात्र भरपूर वेळा सुरुवात करून देणारे हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 4 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. कैलास बॅटिंग एंडला. यावेळेस हा देखील फटका आपण पाहतोय तिथे मात्र फसला आणि कैलास यांच्या खेळाला पूर्ण विराम. चामुंडा डुक्टन या संघासाठी पहिल्या विकेटचं पतन. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच उमेश. एका बाजूला चामुंडा डुक्टन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं उमेश हा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला पराग, गोलंदाजी मार्कवर साहिल. जर साहिल हॅट्रिक घेतोय तर वाढान बंधू यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज हॅट्रिक घेतोय तर आपण पाहतोय त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वाढान बंधू. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी रोहित या. आपण पाहतोय अतिशय चांगला चेंडू. पहिला चौकार मारल्यानंतर फलंदाजाला परतीचा प्रवास करण्यात भाग पाडलं. अर्थात जर आपण पाहिलं तर कैलास या फलंदाजाचं. आणि तदनंतर आपण पाहू शकाल आता नवीन आलेल्या फलंदाजाला इथे कठीण काळात मात्र नेऊन सोडतोय गोलंदाज साहिल. उमेशचा चांगला चेंडू राहिला. उमेशसाठी मात्र चांगला चेंडू राहिला होता. पुन्हा एकदा हा चेंडू देखील भरपूर उसळी घेणारा आहे. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दयाराम भोईर साहेबांना विनंती करतोय की साहेब तुमच्या शुभ हस्ते आपण मात्र इथे होंडो याला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, ज्याच्या नावावर 5 बॉल 18 धावा. आणि तदनंतर मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना 2 षटकं 20 धावा आणि 1 विकेट ज्याने मात्र मिळवली. अर्थात मॅन ऑफ द मॅच दयाराम भोईर साहेब आपल्याला देताना पाहायला मिळतील. यावेळी चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे. आलाय दर्जेदार चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 8 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळतं बंटी कुंभार यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी ऑन स्क्रीन मॅन ऑफ द मॅच दयारामजी भोईर साहेब देत असताना होंडो आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा 3रा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने मिळवला. अतिशय चांगला एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. शेवटचा इथे मात्र हा चेंडू असलेल्या षटकातला धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती. आतापर्यंत आपण पाहू शकाल हा चेंडू जर आपण तपासून पाहिला तर येतोय डॉट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं संपलं जिथे पहिल्या षटकाच्या खेळाखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. पाहूया येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी 2रं षटक घेऊन येतात ते म्हणजेच भूषण. पाहूया भूषण काय करतात आणि कुठल्या रीतीने मात्र आपल्या संघाला इथे मात्र एका चांगला
गोलंदाजी करून दाखवतील, परंतु स्ट्रायकिंग एंडला पराग दानवा ब्रँड ऑफ मासवण युवा मासवण संघाचा एक उत्कृष्ट बॅटर, मासवण प्रीमियर लीग मध्ये देखील ज्याच्या नावाचा सातत्याने बोलबाला राहतो, अर्थात तोच पराग आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला इथे मात्र झेल सुटला. अगदी जर माइंडसेटने क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट जर पराग खेळले तर एक उत्कृष्ट फटकेबाजी करू शकता, परंतु त्यांना जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं वेळ घेत नाही, प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु येणाऱ्या काळात जर संयमानं क्रिकेट स्वीकारलं तर परागसारखा फलंदाज एक दिग्गज फलंदाज आहे. पाहूया या मॅचमध्ये, अगदी महत्त्वाच्या मॅचमध्ये इथून जर जिंकलात तर फायनलचं तिकीट मात्र मिळेल. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. आतापर्यंत जर आपण पाहिलं चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच एक पहिल्या चेंडूवर कॅच मात्र मिस झाली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दुसरं आणि या गोलंदाज भूषण होतील तयार. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. अगदी या फटक्यामध्ये मात्र निश्चित स्वरूपात कॉन्फिडन्स आहे फलंदाजाकडे की चेंडू हा निश्चित स्वरूपात डिपॉझिट होईल पॉइंटला, कारण भरपूर प्रमाणात इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क चांगला जर झाला तर मात्र चेंडू थांबणं भरपूर कठीण असतं. ज्या अनुषंगाने मात्र हा फटका खेळला, चेंडू मात्र निघून जातोय सीमा पलीकडे आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचते. तर 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस तिसरा चेंडू असेल. हा चेंडू मात्र खेळायचा होता पुलच्या फटक्यामध्ये, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क अगदी हवा तसा झाला नाही आणि जिथून जर आपण पाहिलं तर चेंडू खऱ्या अर्थानं इथून सिंगलसाठी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच फलकावरती आता 14 आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय भूषण यांचा पहिला चेंडू सिंगल आला, दुसरा चेंडू चौकार, तदनंतर आपण पाहतोय सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडला पराग संयमानं क्रिकेट खेळला तर एक उत्कृष्ट फलंदाज आहेत, परंतु जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये ते घालवत नाहीत. मी या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पाहतो, त्यांच्या सामन्यापासून पाहतोय की चांगली फटकेबाजी करतात, परंतु एक्सटेंड करता येत नाही इनिंगला. यावेळेस आपण पाहतोय संयमानं हा चेंडू खेळला. चांगल्या चेंडूचा सन्मान होणं हा देखील तेवढीच गरजेची भूमिका. इथे या षटक क्रमांक 2 मध्ये 4 चेंडूंचा खेळ फेकून झाला. धावसंख्या 15 आणि 1 गडी बाद अशी स्थिती चामुंडा डुकटन या संघाची पाहायला मिळते आणि येणाऱ्या काळात तो 2 चेंडूंचा खेळ देखील बाकी असेल. उमेश एका बाजूला आपण पाहतोय जो 6 बॉल आणि 9 धाब्यांवरती खेळतोय, तर पराग मात्र आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ स्वीकारत चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून. यावेळेस आपण चेंडू जर आपण पाहिला तर अगदी यष्टीरक्षकाला देखील बीट केलं. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय आणि एका चेंडूचा खेळ बाकी असेल, माफ करा एका चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. या धावसंख्येने आपण पाहिलं तर इथे चेंडू मात्र डॉट येईल आणि इथून 15 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 1 गडी बाद मात्र अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी मात्र आपण पाहिलं शेवटचा चेंडू पराग दानवा एका बाजूला उमेश एक आगळा वेगळा आणि रचनात्मक फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. जिथून आपण पाहिलं तर चेंडू डॉट आला. गोलंदाज तयार. यावेळेस तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता जिथे सिंगल लँडेड. काय कमालीचा झेल. हा झेल मात्र निश्चित स्वरूपात आज व्हायरल होईल आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ शेतकरी या सर्व खेळाडूंचा स्टेटस राहील. क्या बात आहे. सुपर झेल सिंगल लँडेडली पिक केला. अगदी आपण पाहतो बॅक कॅच होता, परंतु अगदी स्वतःला वेळ देत आय कोऑर्डिनेशन, एकाग्रता सगळं काही बघायला मिळालं. सुंदर झेल रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर रीतीने मात्र हा झेल टिपलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय दुसरा धक्का. षटक क्रमांक 2 संपली. 15 धावा 7.50ची सरासरी गाठत आणि 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. यस डीजे. तर हा जो झेल टिपला, या झेल टिपण्यासाठी मात्र आपण पाहतोय जो सुंदर झेल टिपला गेला. वाडान बंधू यांच्याकडून क्षेत्ररक्षक प्रल्हाद याला मात्र 500 रुपयाचं 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अतिशय सुंदर रीतीने मात्र इथे आपण पाहतोय बक्षिसांचं खैरात पाहायला मिळतंय. वाडान बंधू यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज आलं प्रल्हादसाठी.
अतिशय चांगला झेल टिपला गेला. 2 षटकांचा खेळ संपतोय. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिले तर गोलंदाज होतील रेडी, ते म्हणजेच हेमंत. यावेळी जर आपण पाहिलं तर हा चेंडू देखील चांगला राहिलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंत सुतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला चेंडू, बाउन्सरचा उपयोग मात्र केला आणि चांगल्या रीतीने मात्र चेंडूचा रिलीज ऑफ डिलिव्हरी पहा. अतिशय सुंदर रीतीने मात्र आपण पाहतोय हा चेंडू हाताळल्यानंतर आपण पाहतोय अगदी बाहेरच्या बाजूने निघून गेला. पराग मात्र आपण पाहतोय, मी म्हटल्याप्रमाणे संयमानं खेळ जर स्वीकारला तर पराग अगदी शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मात्र मोठे फटके खेळू शकतो. हा चेंडू वाईड असेल. आता मात्र एक एक्स्ट्रा पेस देण्याच्या प्रयत्नात बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या बाउन्सरला मात्र इथे थाराव नाही. पंच म्हणतात की येस इट इज व्हाईट बॉल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16. या धावसंख्येवरती आपण पाहतोय 16 ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3चा खेळ चालू झालाय. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फटका अगदी समोरच्या दिशेनं पराग धानवा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 17 या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 17 17 क्रमांक अर्थातच भारताचा उत्कृष्ट यष्टीरक्षक 17 म्हणजेच रिषभ पंत याची आठवण करून देणारा, परंतु त्याच्या आयुष्यात देखील कठीण काळ आला. त्याने देखील नंतर बाईटमध्ये मांडलं की आयुष्यात भरपूर पैसा, ऐश्वर्य, गाड्या, बंगले सगळं काही कमवलं, परंतु ज्या वेळेला माझं ॲक्सिडेंट झालं त्यावेळेला त्याच करोडाच्या गाडीत मी पडलो होतो. बाजूने हायवेवरून भरपूर चांगल्या चांगल्या गाड्या, भरपूर श्रीमंत लोक जात होती, परंतु मला मदतीचा हात कोणी दिला नाही. तिथे मात्र एका टेम्पो चालकाने मला मदतीचा हात दिला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तेव्हा मात्र रिषभ पंत यांनी म्हटलं गेलं की आयुष्यात पैसा भरपूर कमवा, परंतु माणसं देखील कमवणं तेवढीच गरजेची भूमिका आहे. आज ऐश्वर्य सगळं असताना मी त्या भीषण आगीत उभा होतो, परंतु तत्पूर्वी इथे मैदानाच्या आतमध्ये जाऊया. योगेश धडपी अगदी निराश मनानं तंबूच्या आश्रयाला परत चाललेत, कारण इथे विकेट मिळाली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाला हिटचा देखील प्रयत्न राहिला. तिथे देखील सेकंड चान्स होता, परंतु योगेश धडपी यांना बाउन्स बॅक करता आलं नाही. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शैलेश आलेत. खऱ्या अर्थानं जर आपण एका बाजूला पाहिलं तर पराग दानवा याला आता वेळ द्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. कैलास नाही आहे सोबत, मात्र आपण पाहतोय आता पराग दानवासोबत शैलेश आहे, ज्यांना मात्र एक चांगलं क्रिकेट दाखवणं खूप गरजेची भूमिका असेल. यावेळी फटका अतिशय चांगला कळला. आपण पाहू शकाल या फटक्यामध्ये आपण पाहतोय अतिशय सुंदर रीतीचं टायमिंग बघायला मिळालं. मी म्हटल्याप्रमाणे परागने जर या सामन्याला वेळ दिला, 6 षटकं उभा राहतोय तर एक चांगल्या धावांकडे तो मात्र अग्रेसर करून देईल आपल्या संघाला. बघा अतिशय चांगलं, खूप चांगला बॉडी बॅलन्स देखील केलं. तदनंतर फक्त इंटू द गॅप खेळला आणि मात्र चौकार शोधलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवरती. यावेळीचा फटका ऑन साईडला, जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये. परागचा मात्र सिंगल देखील आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच आज अगदी वेळ घेऊन फलंदाजी करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच 22. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. थोड्याशा धावांचा कमी आहे, परंतु येणारे 3 षटकं यामध्ये तुम्ही गिअर बदलू शकता. पुढचा होणारा सामना जो मात्र आदिवासी वादळ कोकणेर आणि गावदेवी पोचाडे या संघातला मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी पुढचा सामना मात्र तो असेल. यावेळी 7 चेंडू मात्र निर्धाव. शैलेश मात्र आपल्याला पाहायला मिळाले. अगदी येता क्षणी मोठा फटक्याचा प्रयत्न ज्यांचा राहिला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे.
तर आई गावदेवी पोचाडेचे संघ मालक अर्थातच प्रदीप अंधेर साहेब हे मात्र इथे या स्पर्धेकडे पोहोचतात. त्यांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रदीपजी अंधेर साहेब या, जिथे कैलास कोलेकर साहेब तुमची वाट बघतायत तर यायचं आहे. जाऊया मॅचकडे, जिथे 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र 22 या धावफलकावरती जाऊन पोहोचते आणि आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चामुंडा डुक्कण या संघाची 22 वरती जाऊन पोहोचते. येणाऱ्या काळात पराग आणि शैलेश या जोडीला मात्र खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. गोलंदाजी मार्कवर साहिल, यावेळेस हा चेंडू वाईट, पंचांचे सिग्नल मात्र येतात. यस इट इज वाईट बॉल आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर या 1 न पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती ती म्हणजेच 23 धावा. वाईट बॉलची मात्र इथे हाताळण झाली. गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा साहिल, हा चेंडू देखील वाईट बॉल आहे. भरपूर वेग असून चालत नाही, चांगला टप्पा देखील असणं तेवढीच गरजेची भूमिका आहे. परंतु तो टप्पा विसरलेत की काय साहिल तुंबडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला पराग 6 बॉल आणि 8 डाव्यांवरती खेळतोय तर एका बाजूला शैलेश जे मात्र एका चेंडूचा खेळ केला तोही चेंडू निर्धाव राहिला. परंतु आता 24 धावा लागलेले आहेत. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी. चामुंडा डुक्कण आपल्याला पाहायला मिळतात. दयाराम भोईरजी साहेब आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचचा आनंद घेतात. कालच्या दिवसात 12th मध्ये भूमिका. यावेळीच आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत. पराग धानवा नावाचा हा एक ब्रँडेड षटकार 6. थँक्यू सो मच. अगदी जबाबदारीने खेळ स्वीकारलाय, कारण संघाचे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर परागने मात्र स्वतःला सिद्ध केलंय की डगमगत्या काळात मी संघाची साथ सोडणार नाही. मला इथून काहीतरी चांगलं क्रिकेट करून दाखवायचं आहे. संघ मालकांनी दाखवलेला विश्वास, कर्णधाराने दिलेली मला मात्र निश्चित स्वरूपात जी माझ्यावर कामगिरी ती मला उत्तम रीतीने बजावायची आहे. यावेळीस हा चेंडू अगदी परफ्यूम डिलेव्हरी. चेंडू मात्र निश्चित स्वरूपात फ्लाइंग किस करून निघून गेला. अगदी पराग याला षटकारानंतर चांगला कमबॅक मी नक्की म्हणेन साहिल याचा. परंतु आता 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चामुंडा डुक्कण एका बाजूला, शेतकरी संघ एका बाजूला. यस थँक्यू सो मच. अगदी आमच्या कलागुणांचा मात्र इथे वाव देत असताना आदरणीय सन्मान्य अर्थातच प्रसादजी भोईर साहेब, तदनंतर आपण पाहू शकाल अर्थातच दयाराम वेडगा साहेब आणि चामुंडा डुक्कण संघाचे संघ मालक अर्थातच आपण पाहतोय दयाराम भोईर साहेब यांच्याकडून मात्र आमच्या या समालोचन करण्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आला. धन्यवाद. अगदी तुमचं प्रेम. प्रकाशजी वेडगा साहेब, दयानंद भोईर साहेब आणि प्रसादजी भोईर साहेब, माजी सरपंच डुक्कण ग्रामपंचायत वेडगा साहेब आपण पाहतोय कृषी अधिकारी आणि चामुंडा डुक्कण संघाचे मात्र संघ मालक दयाराम भोईर साहेब यांच्याकडून मात्र 500 रुपयांची कॅश प्राईज आलं. त्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद आभार व्यक्त करतोय त्यांचे. खऱ्या अर्थानं पण पाहू शकाल ही स्पर्धा अतिशय सुंदर राहिली. या स्पर्धेने भरपूर नवीन माणसं देखील जोडली. भरपूर प्रेम मात्र या 5 दिवसात मिळालं आणि अगदी आपण पाहू शकाल आजचा शेवटचा दिवस. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 30 आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत ते म्हणजेच साहिल आणि आता नुकताच फलंदाज मात्र बाद झाला पराग धानवा आणि अविनाश हे मात्र दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. चामुंडा डुक्कण या संघाची स्थिती अगदी आता मैदानाच्या आतमध्ये थोडीशी द्विधा झालंय, परंतु स्वतःला सावरावं लागेल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय का? पंच मात्र आपण पाहतोय यस ऑल राईट. पंचाने वेळ घेतला आणि खऱ्या अर्थानं चेंडू फळीचा संपर्क झाला असं सांगितलं. अविनाश येतात आणि अविनाशांना मात्र तंबूच्या आचरेला परतावं लागतं. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. पालघरची राणी तू बस्टार, तुझं पोरी माल आवडस फार. गावदेवी पोचाडे संघाचे संघ मालक प्रदीपजी अंधेर साहेब मात्र इथे पोहोचत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्यांचं मुख्य व्यासपीठावर आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. मी प्रसादजी भोईर साहेबांना विनंती करीन की प्रदीपजी अंधेर सरांचं तुमच्या शुभ हस्ते आपण इथे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या संघाचे संघ मालक गावदेवी पोचाडे. त्याचबरोबर आपण पाहू शकाल प्रसादजी भोईर साहेब, माजी सरपंच डुक्कण ग्रामपंचायत यांच्याकडून मात्र आज सत्कार केला जातोय. कार्य सम्राट म्हणून ज्यांच्याकडे भरपूर वर्ष पाहिले गेली, डुक्कण गावाचा विकास भरपूर काळ चांगला केला. त्याचबरोबर प्रदीपजी अंधेर साहेब संघ मालक ही भूमिका मात्र बजावत आहेत. यावेळी जर गोलंदाज साहिल हॅट्रिक घेतोय तर त्याला आपण पाहतोय
500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हॅट्रिक मात्र पूर्ण केली जात आहे आणि 500 रुपये वाडान बंधू यांच्याकडून मात्र मिळतात, ते म्हणजेच गोलंदाज साहिल याला. क्या बात आहे, अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सलगचे 3 गडी मात्र बाद केले. एका बाजूला आपण पाहतोय पराग दानवा, तदनंतर अविनाश, तदनंतर तन्मय आणि येणाऱ्या काळात आपण पाहतोय 30 धावा 6 गडी बाद अशी स्थिती चामुंडा डुक्टन या संघाची. फॉल ऑफ द विकेट, विकेटचं बटन ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, ते म्हणजेच उगम यांना मात्र आता खऱ्या अर्थानं तुमचा उगम दाखवून द्यावा लागेल की तुम्ही मात्र कुठून आलात आणि तुम्हाला इथे आल्यानंतर काय करायचं आहे. या अनुषंगाने मात्र आता बॅटिंग करावी लागेल उगम यांना. पाहूया येणाऱ्या काळात आपण पाहतोय अगदी शेवटचा चेंडू असेल या षटकातला. गोलंदाजी मार्कवर साहिल तयार होत आहेत. यावेळी हा चेंडू देखील समोरच्या दिशेने कळला, चेंडू अगदी कार्पेटला लगतचा रोल करतोय आणि खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मागून बॅकअप चांगला दिला. क्रिकेटचा खेळ सांघिक आहे आणि खऱ्या अर्थानं पण पाहू शकाल एकाची चुकी झाली की दुसऱ्याने सावरायचं असतं, ज्या अनुषंगाने मात्र आपल्याला ते पाहायला मिळालं. षटक क्रमांक 4चा खेळ संपतो जिथे 32 धावा. या सामन्यातला संघ एक डायरेक्ट फायनलमध्ये जाईल, तर एका संघाला पुन्हा एक संधी मिळेल क्वालिफायर 2 सामना खेळण्याची आणि मात्र कुठला संघ फायनलचं तिकीट गाठेल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस सो मच. 4 षटकांचा खेळ संपला आणि या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय हेमंत सुतार आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर येत असताना. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा होणारा मॅच एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पोचाडे या संघातला द्वंद्व आपण बघणार आहोत. यावेळी हा चेंडू मात्र अगदी अंगार जाऊन आदळतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चेंडू फाईन लेगमध्ये आला, सिंगल मिळतं. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोचतील, त्या म्हणजेच आत्तापर्यंत 33 ऑन दी स्कोर कार्ड. 5व्या षटकाला मात्र इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुरुवात देखील झाली. धावांना मात्र थोडंसं लगाम लावलंय, धावांना टाळं लावलंय. चावी शोधावी लागेल, की फॅक्टर फलंदाजी करावी लागेल. एका बाजूला उगम आहेत, एका बाजूला आपण पाहतोय शैलेश आहेत. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. यावेळी जर आपण पाहिलं तर हेमंत सुतार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजी मार्कवर चामुंडा डुक्टन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र पंच विवेक दवणे आमच्याकडे वळतील. या सिटीज व्हाईट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1ने पुढे सरकेल, धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 34. इथून एक एक धाव अगदी खूप महत्त्वाची आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र आता धावांची भूक मिटणारी नाही, कारण 5वं षटक देखील चालू झालंय जिथे मात्र धावा आत्तापर्यंत आलेल्या नाहीत. ज्या मात्र हव्या होत्या त्या धावा मात्र मिळाल्या नाही. पाहूया काय होईल. यावेळीचा फटका भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक मात्र तिथून पोहोचतायत आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं. 3ऱ्या धावेचा प्रयत्न राहील का. इथे मात्र 2 धावेने संतुष्ट राहावं लागेल. चांगली फेकी, क्वालिटी फेकी बघायला मिळाली. मी त्या दिवसात देखील उल्लेख केला. पार्थिव पटेल यांना मात्र विचारलं गेलं होतं की भारतीय संघामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण आणि सर्वाधिक चांगली फेकी कोण करते, तर त्यांनी म्हटलं की त्याला सांगावं लागतं की माझ्या हातात फेक, कारण ते बाउंड्री रोपपासून देखील स्टम्प्सवर हिट करतात. असा मात्र एकमेव खेळाडू, इंडिया संघाचा उत्कृष्ट खेळाडू मी पाहिलेला एक उत्कृष्ट खेळाडू रवींद्र जडेजा, असं पार्थिव पटेल यांनी मात्र मत मांडलं. जाऊया मॅचकडे. यावेळेस बॅटची एज अँड टेकन गॉन. पोरी सहबेस मलम केस्ती सहबेस पोरी सहबेस लम
पोरी नाच हो बेस यो यो पोऱ्या मेला पक्का बनेल मग मग येन मला डोला मारी तो यो Thank you यो so much. पोऱ्या मेला पक्का वेलकम बॅक बनेल पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश हे मात्र दाखल झालेत. अविनाश चापके आपण पाहतोय जे मात्र SPL कमिटीमध्ये देखील कार्यरत आहेत, सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्या प्रीमियर लीग 2024 भरपूर परिश्रम घेऊन मात्र ही स्पर्धा अगदी सत्यात साकार होते आणि अगदी शेवटच्या दिवसामध्ये येऊन पोहोचतंय. साई भोईर असतील, योगेश दडपी असतील, राकेश दुमाडा असतील, राकेश सांबरे असतील, राहुलजी दानवा असतील, मयूर भावर असतील, गणेशजी बुंदे असतील. तत्पूर्वी जाऊया मॅचकडे. खोलवर टप्प्याचा चेंडू राहिला आणि निश्चित स्वरूपात इथून देखील सिंगल मिळते. या सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता येईल का? फेकी स्वेअर आली. 2 डावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेत धावा 38 या फलकावरती जातात. 38 हे आता मात्र लागतात. 7 गडी बाद झालेत. अर्धा संघ कोळमडलाय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आयोजक मंडळी मनसूर जाधव असतील, पराग दानवा असतील, मोरेश्वर जाधव असतील, राहुलजी भोईर असतील, रोहित गोवारी, तुषारजी पडवळे, परिजय धानवा, रमाकांत जाधव, अविनाश चापके आपल्याला ते सगळेच मान्यवर पाहायला मिळत आहेत ज्यांनी मात्र भरपूर परिश्रम घेतले. त्यामध्ये मी वैशिष्ट्याने नाव घेईन राहुलजी दानवा यांचं, जे मात्र ही स्पर्धा व्हावी हे ज्यांनी स्वप्न पाहिलं. सूर्या गट एक निर्माण झाला पाहिजे ज्यामध्ये या 30 गावांचा समावेश होईल आणि तिथून चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. ज्यांनी भरपूर परिश्रम घेतले, अगदी कमी वयात जबाबदारी घेतली. सूर्या गट हा मात्र एक निर्माण केला आणि तदनंतर आज ह्या स्पर्धा सूर्या मेळावासारख्या एक मोठा स्पर्धा असतो, तदनंतर सूर्या प्रीमियर लीगसारखी एक मोठी स्पर्धा असते. अशा दिग्गज स्पर्धा ज्या होतात, अर्थात राहुल दानवा यांना मात्र निश्चित स्वरूपात मी त्याचं श्रेय देईन. अगदी मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीनुसार निश्चित स्वरूपात राहुलजी दानवा हे व्यक्तिमत्व खूप महत्त्वाचं राहिलं या सूर्या गटाला. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहू शकाल सिंगल डबल मात्र खेळ चालू आहे. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 ने पुढे 40 या धावसंख्येवरती 5 षटकांचा खेळ संपला. अगदी 30 बॉलचा खेळ संपतोय. चामुंडा डुकटन या संघाची द्विधा स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु धावा 40 झालेल्या आहेत. फाईट स्कोर मात्र तुम्ही निश्चित स्वरूपात उभा केला आहे. 6 चेंडूंचा खेळ आहे. 6 चेंडूंमागे 55 ते 15 ते 20 धावा जर जोडल्या तर 55-60 या घरामध्ये पोहोचताल. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. येऊया डीजेकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. चल पोरी नाचाया चल दारुपेचा ताल भरी नाचाया चल चल पुरा नाचाया चल तुझी माझी जोडी बेसे नाचाया चल. थँक्यू सो मच. पण पाहू शकाल येणाऱ्या काळात खुशखबर आहे. आज मात्र यंग टॅलेंट भरपूर चांगलं क्रिकेट खेळतं, परंतु सिनियर क्रिकेट देखील तेवढंच चर्चेत आहे. तर येणाऱ्या आगामी काळात 35-40+ क्रिकेट देखील बघायला मिळणार आहे. म्हणजेच बुजुर्ग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या 20 ते 25 वर्षापूर्वीचं उलांडून पाहिलेलं क्रिकेट खूप भरपूर वेगळं होतं. निश्चित स्वरूपात आज हा टेनिस बॉल आहे, ह्याची क्वालिटी अगदी वेगळी आहे. पहिले मात्र MRIचा चेंडू होता जिथे मात्र षटकार दुर्मिळ होते, परंतु आज जर आपण पाहिलं तर फक्त षटकार आणि षटकार. पूर्वीच्या काळात जो षटकार मारणारा फलंदाज भरपूर चांगला फलंदाज, परंतु आज जर आपण पाहिलं तर ह्या फुलटोज टेनिस बॉल आहे, फुलटोज कंपनी आहे, सुपर 6 चेंडू आहेत, हे मात्र भरपूर वेगळे आहेत. कारण पूर्वीचा चेंडू MRIचा चेंडू असा तिथे मात्र षटकार येणं खूप कमी असायचं आणि ते 40+ क्रिकेट अगदी वेगळं होतं. सिंगल डबल या खेळाला प्रामुख्य दिलं जायचं. 6-6 षटकांचे सामने, 8-8 षटकांचे सामने पूर्वी व्हायचे, ज्यामध्ये आपण पाहतोय सुंदर क्रिकेट असायचं. परंतु आजच्या तरुणांचं क्रिकेट, मी नेहमी 40+ क्रिकेटची जेव्हा समालोचनाचा कार्यभाग असतो तेव्हा प्रत्येक 40+ बुजुर्ग खेळाडू युवांना सल्ला देत असतात. आज भरपूर चांगलं तुम्ही क्रिकेट खेळता, परंतु तुमची शरीरयष्टी खऱ्या अर्थानं हे देखील तेवढंच खूप गरजेची भूमिका आहे. तुमचा नियमित व्यायाम ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि 2 ते 3 मॅच जर तुम्ही संघाला जिंकून दिल्या तर आजच्या तरुणाची मात्र छाती 2 इंच बाहेर येते. कारण संघासाठी मी काहीतरी केलं आहे, परंतु निश्चित स्वरूपात 40+ क्रिकेटपट्टू जे मात्र मेसेज देत असतात, तुम्ही संघाला काहीतरी करून दिले ही भूमिका नाही, संघाने तुम्हाला जागा दिली तदनंतर तुमचं ते कार्य झालं आहे. या अनुषंगाने देखील तरुणांनी लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या काळात सूर्या प्रीमियर लीग 35-40+ क्रिकेट बघायला मिळेल आणि मात्र बुजुर्ग खेळाडूंसाठी ती मात्र अभूतपूर्व मेजवानी असेल. आज आमचं वय 40+ झालं असेल, परंतु आमचं क्रिकेट तसं नाही. क्रिकेट मात्र अगदी 25 वर्षाच्या मुलाला लाजवतील असं क्रिकेट या बुजुर्ग खेळाडूंकडे पाहायला मिळतं. एज इज जस्ट अ नंबर असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस ऑन साईडला फटका शैलेशच्या बॅटमधून, जिथे मात्र मिळवतोय हा फटका चांगला खेळला आणि चौकार मात्र मिळवला. कठीण काळात संघर्षाचा चौकार आणि या चौकारानं मात्र पाहतोय चामुंडा डुकटन या संघाच्या डगआउटमध्ये टाळ्या आल्या. अतिशय चांगला स्ट्रोक खेळला, अगदी बॉलरच्या
अगदी डोक्यावरून ओव्हर टू द हेड, जिथे क्रिकेटच्या मैदानात कोणीच पोहोचत नाही असा मात्र स्ट्रोक खेळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 6वं षटक चालू आहे. अतिशय चांगली बॅटिंग आता मात्र शोधतात शैलेश. गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी देखील फटका फसलाय. पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र दर्शवतील की ना मुन्ना ना. इथून मात्र चेंडू अंगावर आदळलाय. 3 बॉलचा खेळ उर्वरित आहे. पुढचा होणारा सामना मी विनंती करीन आई गावदेवी पोचाडे आणि एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर. 2 कर्णधारांना विनंती असेल की प्लीज या टॉस करिता. रोहित होंडो, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर रेडी राहायचं आहे. उर्वरित 3 चेंडूनंतर टॉस असेल. हा फटका देखील आपण पाहतोय. अतिशय चांगल्या रीतीने खेळला. बॅट आणि बॉलचा संपर्क अगदी होत नाही. चेंडू अगदी दन 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 करत निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आणि आलेला मात्र हा SPLचा एक देखणा असा चौकार. 4 धावांनी मात्र 4 धावांची मोहर उमटवली. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवरती. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा होणारा मॅच आई गावदेवी पोचाडे, दुसऱ्या बाजूला आदिवासी वादळ कोकणेर. 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज या टॉस करिता, जिथे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूनंतर आपण टॉस करणार आहोत. सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आणि येणाऱ्या काळात आपण पाहतोय पुढचा मॅच देखील तेवढाच महत्त्वाचा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक खाली पोहोचतात. गुड कॅच. आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला इथे मात्र नशिबानं साथ दिली फलंदाजाला. चौकार मिळालाय. मच नीडेड बाउंड्री. इथे मात्र षटकार आलाय. ऑल राईट, षटकार मात्र पाहायला मिळतोय. झेल सुटल्यानंतर इथे आपण पाहतोय चेंडू निघून गेला सरळ सीमा पलीकडे. शैलेशच्या बॅटमधून अगदी संघर्षाचा हा मात्र आलेला दर्जेदार षटकार. 6 धावांनी मात्र धावफलक पुढे जात आहे. ते म्हणजेच आत्ता आपण तपासून पाहिलं तर 54. म्हणजेच आता गाडी योग्य ट्रॅकवर आलाय म्हणायला हरकत नाही. अगदी शेवटचा बॉल. तर आदरणीय सन्माननीय मिलिंदजी मात्र इथे येत आहेत. बेटेगाववरून मात्र बिलॉंग करतात. त्यांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. मिलिंद सर या. बेटेगाववरून मात्र तुम्ही इथे आलात. तत्पूर्वी पुढचा मॅचचा टॉस होईल. आदिवासी वादळ कोकणेर आणि गावदेवी पोचाडे. मी विनंती करतोय प्रसादजी भोईर साहेबांना, माजी सरपंच डुक्टण यांच्या माध्यमातून आपण तो टॉस करणार आहोत. अतिशय चांगल्या रीतीने आपण पाहतोय प्रसादजी भोईर साहेब आणि आपण पाहतोय त्यांच्या समवेत वेडगा साहेब देखील जोडतील. तर चला टॉस मात्र होणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय आदिवासी वादळ कोकणेर, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पोचाडे हा संघ मात्र असणार आहे. या टॉस करता या. प्रमुख मान्यवर मात्र टॉस बॉक्स मध्ये आहेत. अगदी प्रखर ऊन आहे मित्रांनो, वेळ करू नका. या टॉस करता. तर या टॉस करता एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच गावदेवी पोचाडे संघ. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज होंडो तुम्हाला मगाशी देखील पुकार दिला होता, जिथे मात्र प्रसादजी भोईर साहेब आणि वेडगा साहेब जोडले जातील. माजी सरपंच डुक्टण प्रसादजी भोईर साहेब, तर एका बाजूला आपण पाहू शकाल प्रकाशजी वेडगा साहेब कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून मात्र टॉस केला जाईल. इन ॲक्शन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रसादजी भोईर सर आपल्याला खूप कमी वेळा क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र टॉस होईल. अगदी महत्त्वाचा सामना असेल. आई गावदेवी पोचाडे या संघाचा कॉल. वेडगा साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हेड्स इज कॉल अँड इट इज हेड्स. मी विनंती करीन प्रसादजी भोईर साहेब आणि वेडगा साहेब मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तर जाऊया आई गावदेवी पोचाडे या संघाच्या कर्णधाराकडे. अगदी महत्त्वाचा मॅच. मागच्या मॅचमध्ये देखील रोहित भोईर आपण मॅन ऑफ द मॅच देखील राहिलात. सुंदर क्रिकेट तुमच्या माध्यमातून राहिलं. एक एक स्टेप मात्र आता पुढे चाललात. अगदी फायनलचं स्वप्न तुम्ही देखील पाहिलं आहे आणि इथून या महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकलेला आहात. एलिमिनेटर 2 हा सामना आहे. इथून जर हरलात प्रवास मात्र थांबणार आहे. अगदी महत्त्वाचा टॉस जिंकलात. तुमचा निर्णय. क्षेत्ररक्षण करत असताना आदिवासी वादळ कोकणेर या संघाने खऱ्या अर्थानं सकाळच्या सतत देखील टॉस गमावला होता, परंतु 70 धावांची मोहर उमटवली आणि समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ KK स्टार यांना मात्र पराभूत केलं. इथून तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सकाळच्या सत्रात तब्बल पहिल्या मॅचमध्ये 70 धावा ठोकल्या मयूर आणि त्यांचा संघ अर्थातच आदिवासी वादळ. तर आत्ता किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
यस, तुम्हाला या मॅचकरता शुभेच्छा आहेत. आणि जाऊया आता मयूर यांच्याकडे. सकाळी देखील टॉस हरलात, परंतु टॉसच मॅटर करते असं विशेष नाही. तुमचं चांगलं क्रिकेट जर असेल तर तुम्ही तिथे देखील कमबॅक करू शकता. एकंदरीत सकाळच्या मॅचमध्ये तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं की टॉस हरलात, परंतु काय झालं, आम्ही मॅच जिंकण्यासाठी इथे आलोय. आत्ता देखील बॅटिंग करायची आहे. त्यांनी म्हटलं 55 ते 60 धावा. तुमच्या माध्यमातून किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यस, जास्त वेळ घेणार नाही मयूर. तुम्हाला देखील या मॅचकरता शुभेच्छा आहेत. तर एलिमेंटर 2चा जो टॉस झाला, जिथे आई गावदेवी पोचाडी या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. थँक्यू पाटील नेटवर्क्स अँड बंटी कुंभार. आपण जाऊया पुन्हा एकदा इन ॲक्शन मॅचकडे, जिथे धावा चेस करण्यासाठी उतरलेला संघ शेतकरी पुन्हा एकदा बॅटिंग एंडकडे आलेत. थँक्यू. तर जाऊया मॅचकडे, जिथे मात्र आपण पाहतोय टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेला संघ, जो मात्र 54 धावा लागल्या आणि 55 धावांचं मात्र टार्गेट असेल. अगदी मात्र मुख्य व्यासपीठावर जे आमचे प्रमुख मान्यवर आहेत, प्रसादजी भोईर साहेब, वेडगा साहेब, जयराम भोईर साहेब असतील, दयाराम भोईर साहेब असतील, भरपूर प्रेम मात्र देत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समालोचनाची दखल घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी ऊर्जादायक असतील. दयानंद भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भरपूर प्रेम मात्र मागचे 4 दिवस देखील मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा आम्ही खूप आभारी आहोत. जाऊया मॅचकडे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 वरती जाऊन पोहोचते. अमितजी पवार हे देखील लाईव्हमधून जोडले जात आहेत आणि त्यांचं देखील आम्ही आभार मानतो. या स्पर्धेकडे तुम्ही वळालात, तुमचं वेलकम आहे. अमितजी पवार मनोज फाउंडेशन या संघाचे प्रोप्रायटर होते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जाऊया मॅचकडे. 33 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. यावेळीचा फटका चांगला खेळला आहे. अगदी 54 धावांचं तुम्ही टार्गेट जिथे ठेवलं आहे आणि त्यामध्ये या प्रकारची गोलंदाजी जर राहिली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मात्र तिथे त्रास होईल. तुम्हाला इथून कंजूस गोलंदाजी करावी लागेल, चिकट गोलंदाजी करावी लागेल, परंतु ती होत नाही आहे. अगदी धावांची उधळण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 चेंडूंमागे जाऊन पोचते, ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती जिथे 2 चौकार आले आणि 2 सिंगल देखील आलेत. सूरजला आपण पाहतोय कैलास गोलंदाजी मार्कवर आहेत. अर्थातच बाळा या नावानं भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली. 32 बॉल आणि 45ची गरज. यावेळी सॉफ्ट हँडने खेळणं, सेन्सिबल क्रिकेट. खऱ्या अर्थानं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांनी म्हटलं होतं की प्रत्येक चेंडूवर चौकार मारणं म्हणजेच चांगलं क्रिकेट नाही, तर चांगल्या चेंडूचा सन्मान करून सिंगल डबलचा खेळ कसं तुम्ही स्वीकारता ह्याला क्रिकेट म्हटलं जातं. 5 चेंडू आणि 11 धावा, नाबाद, बिनबाद आणि जिंदाबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर कैलास आहेत तर फलंदाजी मार्कवर भूषण आणि सूरज ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. 54 धावा फलकावरती लागल्या. 55 धावांचं टार्गेट राहिलं. यावेळेस मात्र ऑन साईडला हा फटका देखणा खेळलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4. इति पाहू तुझी वाट, हलू हलू प्यार आट. साजना जीव नाही लागना घरी माझी टाक तू मागना. अनिकेत काकडे आपल्याला पाहायला मिळतात. मागचे 5 दिवस अगदी मात्र आमच्या आवाजाची काळजी घेत असताना आणि प्रेक्षकांना मात्र रिझवतात. सुमधूर संगीतांची मेजवानी देत असताना आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत काकडे. भरपूर चांगलं डॉल्बी सिस्टम आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर अविनाश. पहिल्या षटकात धावसंख्या 15 लागल्या गेल्या. आता रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 8ची सरासरी इथून तुम्हाला मेंटेन करायची आहे, परंतु पहिल्या षटकात तब्बल चौकार आणि चौकारांमध्ये कन्वर्ट केलं. ही खरी क्वालिटी आहे फलंदाज सूरज आणि भूषण यांची. जाऊया मॅचकडे, जिथे उजव्या हाताचा फलंदाज सूरज आता स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अविनाश.
यावेळेस अविनाश यांचा हा चेंडू मात्र चांगला राहिलाय, अगदी वेगावर स्वार, भन्नाट वेगासहित चांगला अचूक टप्पा आणि तुमच्याकडे ही लाईन और लेंथ असणं गरजेची भूमिका आहे. आपण पाहू शकाल योग्य वेग नसला चालेल, तुमच्याकडे चांगली लाईन असणं गरजेची भूमिका. भारतामध्ये उत्कृष्ट गोलंदाज होऊन गेले प्रवीण कुमार, मुनाफ पटेल, ज्यांच्याकडे भरपूर वेग नव्हता परंतु चांगला लाईन और लेंथनं मात्र गोलंदाजी करायची आणि कित्येक फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं. अर्थात 2011 मध्ये मुनाफ पटेल यांची गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका, अगदी चांगला फटका, उलटा फुलटाचा स्ट्रोक, चेंडू निघून जाईल सीमा पलीकडे, अगदी आलाय दर्शनीय असा मात्र हा चौकार 4. पावसाच्या रिमझिम सरी 28 बॉल आणि आता 36ची गरज. चामुंडा डुक्टन हा संघ थोडासा बॉडी लँग्वेजने मात्र पराभव झालाय की काय, परंतु या मॅच मध्ये तुम्ही जीव ओतू शकता, परिवर्तन करावं लागेल. तुमच्या हातामध्ये चेंडू आहे, तुमची शैली आहे, विकेट फॅक्टर भूमिका अगदी महत्वाची. यावेळेस आपण पाहतो एक नॉर्मल संधी आली होती पंचांकडे, लाऊड अपील, पंच विवेक जितवणे आपल्याला पाहायला मिळतात. हे उत्कृष्ट क्रिकेटपटू स्वतः देखील आहेत. या दिवसात मात्र आपण पाहतोय 5 दिवस झाले पंचांची भूमिका, रखरखत्या सळसळत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका अगदी सोपी आणि सहज गोष्ट नाही. आपल्याला इथून बघताना वाटतं की यस फक्त हात उचलायचा आहे, 2 हात समांतर करायचे आहेत, 1 हात उचलायचा आहे, 2 हात वर करती करायचे आहेत, परंतु क्रुशल मुवमेंटला डिसिजन अगदी महत्त्वाची भूमिका असते. जिथे मात्र डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून ते डिसिजन द्यावे लागतात. संयमानं मात्र प्रत्येक खेळाडूला मात्र डिसिजन योग्य द्यावं लागतं. पंच होणं देखील तेवढंच सोपं नाही. त्याचबरोबर मी लाईव्ह ही भूमिका देखील खूप महत्त्वाची समजतोय. जे पाटील निवडकची टीम आहे, साहिल असतील, बंटी असतील, सर्वाधिक ग्राउंडवर पहिला येणारं कोण तर यूट्यूब लाईव्ह आणि सर्वात लेट जाणारं कोण तर यूट्यूब लाईव्ह, कारण सगळ्या काही गोष्टी त्यांना मॅनेज करून बक्षीस वितरण समारंभ संपून मात्र त्यांना घरी जावं लागतं. यावेळीस आपण पाहतोय आलाय षटकार, 6 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकते, ती म्हणजेच आता 26 या धावसंख्येवरती. ह्यूज 6. जाऊया मॅचकडे. यावेळेस आपण पाहू शकाल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंडचा फटका खेळला आणि अगदी मात्र झेल सुटलाय, आणि झेल सुटलाय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एका चांगल्या फलंदाजाचा, जिथे मात्र ज्यानं भरपूर फटके मात्र चांगले खेळले आणि अगदी त्याचा तुम्ही झेल सुटलाय. कठीण काळात आपण पाहतोय इथून झेल सुटलेला आहे. बँकेत बॅलन्स भरपूर कमी, त्यामध्ये तुमचा खर्च देखील स्वेअर, गरिबी में आटा गेला. यावेळेस आपण पाहू शकाल हा चेंडू 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतायत. आता चेंडू आहेत 25 धावा जमवायच्यात 28. यावेळेस हा फटका देखील चांगला खेळलाय, अगदी चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर लेग मधून चेंडू टीप मधून निघून गेला, सीमा पलीकडे आलाय दर्जेदार चौकार. पुढचा होणारा सामना आदिवासी वादळ कोकणे विरुद्ध गावदेवी पोचाडे. प्रसादजी बोईर सर रेडी होत असताना या मॅच करता आणि येणाऱ्या काळात मात्र त्यांना देखील भरपूर शुभेच्छा आहेत. इथून मात्र आपण पाहतोय एलिमिनेटर 2 हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातला जो मात्र संघ हरेल तिथून मात्र त्यांना परतीचा प्रवास करावा लागेल, परंतु जर जिंकलात तर जो लगतचा सामना चालू आहे, जो मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे, त्या संघातला जो पराभव झालेला संघ असेल तो पुढच्या मॅचच्या विनर टीम सोबत खेळेल आणि तदनंतर अंतिम सामना बिग ब्लास्ट ग्रँड फिनाले SPL 2024 आज की शाम किसके नाम. 6 संघ बघायला मिळाले, ज्यामध्ये 2 संघ गारद. आता उर्वरित 4 संघांचं बॅटल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शैलेश. 24 बॉल आहेत आणि धावसंख्या 24ची गरज आहे. अगदी शेतकरी या संघानं भरपूर वेळ घेतला नाही. ज्या मात्र 55 धावा राहिल्या त्या 55 धावा झपाट्यानं जमवायच्या, हा मात्र नारा इथे दुमदुमला आणि चांगले फटकेबाजी, चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट ज्यांनी दाखवलं. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर 31 या धावसंख्येवरती. चला थोडं स्पीडअप करा. गोलंदाज शैलेश तयार. यावेळी हा फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक खाली, पहिल्या विकेटचं पतन गॉन.
मोरेश्वर जाधव यांच्या शुभ हस्ते मात्र मिलिंद यांचं मात्र स्वागत केलं जाईल. या स्पर्धेमध्ये मात्र ते आलेत, त्यांचं मात्र आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. मोरेश्वर जाधव यांच्याकडून मात्र स्वागत केलं जाईल. मिलिंद यांचं नवीन बॅटर दाखल होत आहेत. जर लगातार 3 षटकार आणले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज वाळान बंधू यांच्याकडून आहेत. आणि बिपिन पवार आपल्याला पाहायला मिळतात. लगातार 3 षटकार 500 रुपये. बिपिन पवार बक्षिसांची खैरात आता तुम्हाला बघायला मजा मिळेल. परंतु बिपिन पवार यांनी बक्षिसं लावली की बाकी ते उलटी होतात, हे देखील खरं आहे. खऱ्या अर्थानं पण पाहतो MPL मध्ये मात्र मी अगदी जवळून पाहिलं. गोलंदाज तयार. यावेळी स्विंग अँड मिस. अतिशय चांगला चेंडू राहिला. हा चेंडू खूप महत्त्वाचा राहिला. डॉट चेंडू येतील तेवढं मात्र खूप महत्त्वाची भूमिका असेल. मी म्हटल्याप्रमाणे जो संघ आहे अर्थातच चामुंडा डुक्टन यांना विकेट फॅक्टर ही भूमिका इथून स्वीकारावी लागेल. तुम्हाला विकेट शोधावे लागतील, ते सहज मिळणार नाही, त्यामागे परिश्रम आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज होतात तयार अर्थात शैलेश. पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर डॉट. यावेळी सॉफ्ट हँडने कळून काढला बॅकफूट पंच. अगदी नरम हाताने मात्र हलका संपर्क. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल बॅकअप आहे. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचते. अगदी आपण पाहतोय पुढचा सामना आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध गावदेवी पोचाडे. गावदेवी पोचाडे यांनी नाणेफेक जिंकलं आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्राक्षण. आणि आदिवासी वादळ कोकणेर या संघाला मात्र दिलं संधी मात्र फलंदाजी करण्यासाठी. आता 21 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 21 बॉल आणि 23 धावांची गरज. सूरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर 3 चेंडू 3 षटकार आले तर बिपिन पवार यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांचं इथे भडीमार केलं जात आहे, परंतु त्याची लयलूट खेळाडूंना करता येईल का? जर 500 रुपये जिंकायचे आहेत तर त्या ATMचा पासवर्ड असा आहे 3 षटकार. पाहूया 3 षटकार येतील का. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू. अतिशय सुंदर रीतीने मात्र हा चेंडू हाताळला. आता जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ चालू झाला आहे, जिथे आत्तापर्यंत 20 बॉल आणि 23 धावांची गरज आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 चेंडू आणि आपण पाहू शकाल 23 धावांची गरज. 20 बॉल आणि 23 धावा. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार. यावेळीचा फटका अतिशय चांगल्या रीतीने खेळलाय. चेंडू मात्र दन 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 करत निघून जाईल. सरळ सीमा पार आलाय महत्वाचा चौकार. सरीत पोरी नंगली बाजारी लाईन मारून दिल चोरून गेली. सरीत पोरी नंगली बाजारी लाईन मारून दिल चोरून गेली. सो मच. आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रफुल्लजी पाटील साहेब पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यावेळी हा देखील फटका इथे आपण पाहतोय. अगदी प्रफुल्ल पाटील साहेबांच्या स्वागतासाठी आलेला षटकार. या 6 धावा आहेत. ऑल राईट. इथून मात्र आपण पाहतोय षटकार येतोय. आणि लगातार 3 मारले तर बिपिन पवार यांच्याकडून 500 रुपये. चांगली फलंदाजी होते. अगदी मात्र या 55 धावांचं टार्गेट राहिलं. चामुंडा डुक्टन कालच्या दिवसापर्यंत चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून राहिलं. दिवस बदलला, वेळ बदलली, खेळ बदलला. क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्या प्रकारे क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलतो. KK सरांचं पुन्हा एकदा स्वागत. किशोरजी खडके साहेब. क्रिकेट आहे, हार आणि जीत हा मात्र क्रिकेटचा एक भाग आहे, जिथे आपण पाहतोय KK संघ पराभूत झाला, या स्पर्धेमधून नॉक झाला. आता षटक क्रमांक 3 संपले, जिथे 42 धावा लागल्या. 18 बॉल आणि 13ची गरज आहे. अठरा बॉल आणि 13ची गरज आहे. 18 बॉल आणि 13ची गरज. गोलंदाजी मार्कवर कैलास बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. बाळा या नावानं भरपूर प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली. आणि मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहतोय. यावेळी सागर यांचा फटका अगदी गगनाला गवसणी घालणारा. चेंडू अगदी आपल्या ऑन स्क्रीनला आला. बंटीचं मात्र इथे विशेषतः कौतुक असेल. अतिशय चांगला कॅमेरा वर्क. पाटील नेटवर्क, फक्त नेटवर्क नसून ब्रँड. आणि इथे मात्र षटकार आलाय अगदी बंटी कुंभारच्या स्वागतासाठी. देखणा षटकार 6.
पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मी लायला ये ना माझे मैतरणी माझे मैतरणी ये ना ग माझे मैतरणी माल मी लाई तू ये ना तर 17 बॉल आणि 7 धावांची गरज आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला मात्र डीप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक खाली आणि अगदी जर आपण पाहिलं तर झेल सुटलेला आहे धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 49 6 धावांची गरज 16 बॉल आणि 6 ची गरज आहे पुढचा होणारा मॅच आदिवासी वादळ कोकणेर आपण पाहू शकाल सूरज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या या स्पर्धेमध्ये 93 रन मात्र पूर्ण करतोय अतिशय सुंदर बॅटिंग राहिली हा चेंडू मात्र येतोय डॉट आता चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 15 आणि धावा जमवायच्या त्या म्हणजे 6 एक षटकार मॅच इज क्लोज पाहूया काय होईल 15 बॉल आणि 16 ची गरज सूरज मात्र या स्पर्धेमध्ये 93 रन मात्र पूर्ण करतोय हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता हाफ ट्रॅकरचा चेंडू ऑन साईडला जर फटका पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला असता तर निश्चित स्वरूपात इथे मोठा फटका येण्याची दाट शक्यता होती परंतु माईकवरून बोलणं सोपं आहे मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण इथे जर आपण पाहिलं तर 14 बॉल आणि 6 ची गरज 14 बॉल आहेत आणि 6 धावांची गरज आहे गोलंदाज तयार होतील यावेळेस हा चेंडू मात्र पंच दर्शवतात की या सिट इज व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं धावसंख्या पुढे सरकते 50 आता 5 धाव्यांची गरज दयाराम भोईर सर थोडेसे हतबल असतील नाराज असतील खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल संघ मात्र अगदी पराजयाच्या छायामध्ये आहे परंतु एक संधी आणखीन तुम्हाला आहे तर दयानंद सर आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांनी मात्र भरपूर कालच्या दिवसात चांगलं क्रिकेट आपल्या संघासोबत मात्र स्वतः 12th मॅनची भूमिका त्याचबरोबर ॲडव्होकेट साहेब देखील आहेत शशिकांत सर देखील मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत 13 बॉल आणि 4 ची गरज 13 बॉल आणि 4 धावांची गरज आहे यावेळेस हा फटका मात्र आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने खेळला आता इक्वेशन जर आपण पाहिलं तपासून तर 51 फलकावरती आहेत 12 बॉल आणि 4 ची गरज आहे घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला पुरी ताडीची माल चढली नशा पुरी ताडीची माल चढली नशा ये जवळ जास तू अशी दूर गे कशा अग ये ना रोमॅन्स करू ताड़ी पे डांस करू डांस करू डांस 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 करू ताडीचा मारून गुट लावू नको पुरा बुट खटी खटी ताडी 12 बॉल आणि 4 धाव्यांची गरज आहे गोलंदाजी मार्कर गोलंदाज होतात तयार अर्थात आपण पाहतोय उगम याला पाहू शकाल यावेळेस मात्र आपण पाहतोय या चेंडूला मात्र भिरकावून दिलं आणि चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे शेतकरी या संघाचं मात्र अभिनंदन ज्यांनी मात्र फायनल मध्ये धडक घेतली आणि चामुंडा डुक्टन या संघाला हतबल होण्याची विशेष गरज नाही एक संधी आणखीन तुम्हाला आहे चला तर अतिशय चांगला खेळ राहिला शेतकरी या संघाचा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप सुंदर क्रिकेट फायनलचं तिकीट ज्यांना मिळालं तर या मॅचचा